हॅलो आहे नमस्कार, मी सुप्रिया आणि माझ्या सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते एका नवीन रेसिपीसोबत। आजच्या रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत रव्याचे मऊसूत लुसलुशीत आणि रसरशीत गुलाबजाम। गुलाबजाम म्हटलं की आला मावा आणि बरंच काही आणि जावं लागतं मार्केटमध्ये आणि म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये असणाऱ्या कमीत कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने हे रव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे आहेत ते। चला तर मग बघूया यासाठी साहित्य कोणकोणते लागणार आहे। रव्याचे गुलाबजाम करण्यासाठी इथे सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे रवा। इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर इथं मी त्याच वाटीच्या अंदाजाने 2 वाटी साखर घेतलेली आहे। त्यानंतर 2 वाटी दूध घेतलेले आहे। त्यानंतर 3 ते 4 वेलची घेतलेले आहेत, तळण्यासाठी तेल, 2 चमचे तूप आणि पाणी घेतलेलं आहे। चला तर आता आपण बघूयात हे रव्याचे गुलाबजाम कसे करायचे आहेत याची कृती। सर्वप्रथम गुलाबजाम करण्याअगोदर पहिल्यांदा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। पाक तयार करण्यासाठी मी इथं गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये या वाटीच्या प्रमाणात मी 2 वाटी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि हे पाणी चांगलं उकळवून घ्यायचे आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच वाटीच्या सहाय्याने त्याच प्रमाणात 2 वाटी साखर टाकायची आहे आणि ही साखर चांगल्या प्रकारे वितळवून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकता साखर चांगली वितळलेली आहे आणि त्याचप्रमाणे ती चांगली वितळली आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही थोडंसं हातामध्ये घेऊन तो पाक बघायचा आहे आणि एक तार येईपर्यंत तो घट्ट व्हायला द्यायचा आहे। इथं आपला पाक तयार झालेला आहे आणि हा पाक तयार झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच दूध घालायचं आहे, जेणेकरून यामधील हे थोडंसं उकळल्यानंतर यामधील जी पांढरी मळ असेल ती वर येईल, ती गाळणीच्या सहाय्याने बाजूला काढून टाकायची आहे। अशा प्रकारे इथं आपला हा पाक तयार झालेला आहे आणि हा गॅसवरचा खाली उतरून बाजूला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 ते 5 वेलची बारीक करून टाकायच्या आहेत। आता आपण गुलाबजाम करायला घेऊ। इथं गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता, जेणेकरून रव्याचे मिश्रण या पॅनला चिकटणार नाही। आता यामध्ये 2 वाटी दूध घालायचे आहे आणि हे दूध चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायचं आहे। दूध चांगलं उकळल्यानंतर यामध्ये हा बारीक रवा घालायचा आहे। हा 1 वाटी रवा आहे। रवा घालत असताना एका हाताने रवा घालायचा आहे आणि मंद आचेवर चम्मचच्या साहाय्याने तो हळूवार हलवायचा आहे, जेणेकरून गुठळ्या धरणार नाहीत आणि व्यवस्थित हा रवा या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करूयात। रवा शिजवून झाल्यानंतर तो एका ताटामध्ये घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर हाताने चांगल्या प्रकारे मऊसूत मळून घ्यायचा आहे। जर मिश्रण घट्ट झाले असेल तर थोडंसं दूध घालून तो मऊसूत मळून घ्यायचा आहे। इथं आपलं रव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी हे रव्याचे मिश्रण मऊसूत असं तयार झालेलं आहे। आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गुलाबजाम बनवू शकता।
इथं मी गोलाकार आकारामध्ये सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत। इथं मी एक साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल गरम करून झाल्यानंतर असा बदामी कलर येईपर्यंत हे गुलाबजाम व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। इथं मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत। आता आपण हे पाकामध्ये टाकू। पाक थंड झालेला आहे आणि थंड पाकामध्येच हे गरम गरम गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। इथे मी सगळे गुलाबजाम ह्या पाकामध्ये घातलेले आहेत। आता हे असेच गुलाबजाम सगळे पाकामध्ये 7 ते 8 तासासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून हा पाक या गुलाबजामामध्ये चांगल्या प्रकारे मुरेल आणि आपले गुलाबजाम तयार होतील। अशा प्रकारे इथे आपले रव्याचे मऊसूत, लुसलुशीत आणि रसरशीत असे गुलाबजाम अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी असणाऱ्या साहित्यांचा वापर करून तयार केले गेलेले आहेत। तुम्ही एकदा हे रव्याचे मऊसूत आणि रसरशीत असे गुलाबजाम नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।